त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। वाशिमच्या विश्रामगृहात पोलीस दाखल झाल्याची माहिती आहे। तर वादग्रस्त पूजा खेडकर यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी पोलीस वाशिमच्या विश्रामगृहात दाखल झाल्याची माहिती समोर येते। मागील 2-3 दिवसांपासून पूजा खेडकर या विश्रामगृहामध्ये मुक्कामी होत्या, तिथून बाहेर पडलेल्या नव्हत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलीसच त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, ही चौकशी कधीपर्यंत चालणार ते बघावं लागेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोपाल व्यास हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोपाल, काय सांगाल, पूजा खेडकर ज्या मागील 3 दिवसांपासून शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघालेल्या नाहीयेत, आता त्यांच्या चौकशीसाठी पोलीस पोहोचल्याचं दिसतंय, सध्या काय चित्र आहे, काय चाललंय इथे? नक्कीच पाहायला गेलं तर पूजा खेडकर या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत आणि मागील 3 दिवसांपासून विश्रामगृहातून त्यांनी त्यांच्या रूम मधून चक्क पाय सुद्धा बाहेर काढला नाही। सर्व खाण्यापिण्यासहित त्यांच्या रूम मध्ये पुरवलं जाते आणि दुसरीकडे त्यांना पुणे पोलिसांनी काल नोटीस बजावली होती चौकशीसाठी, मात्र त्या तिथं पण गेल्या नाहीत आणि आज वाशिम महिला पोलीस अधिकारी त्यांच्या वाशिम शासकीय विश्रामगृहातील एका रूम मध्ये दाखल झाले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। आता चौकशीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। निश्चितच गोपाल, चौकशीचं हे कारण अस्पष्ट असल्याचं कळतंय, पण त्याचबरोबर आणखी एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, पूजा खेडकर या त्या रूम मधून का बाहेर निघाल्या नव्हत्या? काही त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे का? त्यांची भूमिका समजलेली आहे का? याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलो असता ते समाज जे माध्यमांसमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे आणि निश्चितच गोपाल, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या विषयाचे अधिक अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।